तुमचेही श्रावणात उपवास असतात का हो? आणि उपवासाला काहीतरी हेल्दी खायचं असेल, रोज तो साबुदाणा खाऊन बोर झाला असाल, तर ही रेसिपी तुमच्यासाठी. आज आपण पाहतोय उपवासाचा रताळ्याचा उपमा. यासाठी अर्धा किलो रताळे स्वच्छ धुवून कट करून कुकरमध्ये टाकून 2 शिट्ट्या शिजवून घ्यायचेत किंवा 2 शिट्ट्या करून हे रताळे शिजवून घ्यायचे आणि त्यानंतर त्याच्यावरची सालं काढून बारीक फोडी करून घ्यायच्या. हवं तर तुम्ही ते ग्रेट करून सुद्धा घेऊ शकता. आता उपम्यासाठी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करा. तूप गरम झालं की 1 चमचा जिरं, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे आणि भरपूर असे शेंगदाणे. शेंगदाण्याची क्वांटिटी इच्छेनुसार कमी जास्त ठेवू शकता. त्यानंतर उपवासाचं मीठ ॲड करा आणि चिरून ठेवलेले किंवा बारीक कट करून ठेवलेले रताळेच्या फोडी यामध्ये ॲड करून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओला नारळ टाकून छानपैकी वाफ काढून घ्या. साधारणतः 4 ते 5 मिनिटं हाय फ्लेमवर रताळ्याचा उपमा हा शिजवून घ्यायचा आणि झाकण ठेवून त्यानंतर गॅस बंद करून 2 मिनिटांनी आपण यावर लिंबाचा रस पिळून घेतलाय. तयार आहे उपवासाचा हेल्दी आणि अतिशय पौष्टिक असा रताळ्याचा उपमा. आता श्रावणात तुम्हीही उपवास करत असाल किंवा तुमचेही उपवास राहत असतील तर कुठल्याही उपवासाला हा उपमा चालतो. करून पहा. सोबतच रायता दिलाय तोही सर्व्ह करा.